तर मरणाचा पसारा आहे, तो पहिला आवरून घेते. मम्मी सांग माझे, मी लहान होती तेव्हा. खूप काही कशा आहात? मस्त आहात ना? मजेतच राहा. आता वाजलेले आहेत 12. आज कामाला सुट्टी आहे, त्याच्यामुळं फुल आराम चाललेला आहे. त्याच्यामुळं आता 12ला उठली आणि घसा पण फुल जाम झालेला आहे भाई. कारण मध्ये काय तुम्हाला स्टोरीवर दिसत असेल, मी पथकामध्ये होती, त्याच्यामुळे थोडंसं दगदगीमुळे थोडंफार त्याच्यामुळं जरा घसा बसला आहे. अजून माझा घसा जाम झालेला आहे. तर मग मला आज ब्लॉग बनवायचं कारण असं आहे, कारण खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही. कुठल्या कारणावरनं बनवू काय असं काही ठरत नव्हतं माझं. त्याच्यामुळं म्हणलं मग आज बनवून टाकू काहीतरी, कोणतं तरी कारण रिझन काय ना होतंच आपलं, पुढे पुढे कंटिन्यू काय ना काहीतरी होतच राहतं. त्याच्यामुळं कंटिन्यू ब्लॉग करूया, पण म्हणलं आज करून टाकूया. त्याच्यामुळं चला. तर आज ना काय नेमकं झालं आहे, आज आमच्या भाऊ म्हणजे माझा कंपनीतला जो एक भाऊ आहे मानलेला, त्याचे वडील एक्सपायर झाले होते, म्हणजे आजारी होते. तर मग आमच्यात कोकणा लोकांमध्ये असे आहे की हाकमारी असं म्हणतात एक प्रकारे. ते जेवायला बोलवतात, ती जी लोक दुःखामध्ये असतात ना त्यांना आपण घरी बोलवायचं जेवायला, असं काय असतं. तर मग मम्मीला म्हणलं मी, मम्मी आज बोलू आपण त्याला, भाऊ आज सुट्टी पण आहे, मम्मी जेवण बनवू शकते. मग आज त्याला बोलवायचं तर तो येणार आहे. तर मग आता आवरायला मग जेवण बिवण बनवायचं. चला मग आधी पहिलं उठते, आंघोळ करून घेते, फ्रेश होते, मग जेवणाला तयार करते. भेटूया मग डायरेक्ट. माझं झालं आवडून. बघू शकता उद्या मॅडमचा बर्थडे, नंतर तिची शॉपिंगसाठी तिने सांगितलं आहे. कुठं जायचं आहे? कशाला जायचं? कानातले घ्यायला पिंपरीत जायचं. नाही जायचं, जाऊया. तर मग बिचारी भाऊ येणार आहे जेवायला, आणि बिचारी मम्मीला म्हणते मी जेवण बनवणार आहे, आणि तीच तयारी लागली. तिला आज खरं तर मेन्यू माझा आवडता द्यायचा होता. काय द्यायचं होतं गं? मटकीचा रस्सा. मटकीचा रस्सा, जे की माझ्यासाठी खूप फेमस आहे आणि घरच्यांसाठी पण आहे. पण ती तर आता काय बनवते दाखवते मी. हे काय म्हणतात त्याला? वालाची भाजी ते बनवते. लोकांना वाटतं मला जेवण येत नाही, येतं, पण आता नेमकं काय झालं, उशीर झाला आहे, मी उठलीच 12ला, आणि आता कधी पण येईल भाऊ, त्याच्यामुळं थोडंफार मी करते. पण मला जेवण येतं बनवतं, हे लक्षात ठेवा. येतं ना मम्मी? हा, असं चेहरा करू नकोस, लोकांना असं वाटतं की मला जेवण येत नाही. नाही तर पुढे परत प्रॉब्लेम येईल. माझं लग्न वगैरे जमलं की मग असं माझं ब्लॉग जे कोणी बघत असेल त्याला वाटेल की मी जेवण येत नाही. येतं जेवण, पण मला कंटाळा यायचं जेवण. हिला पण येतं, ही पण खूप सुगरण आहे. मम्मी येतं हिला. मेकअप नाही केला काय? असं कोण बघणार नाही येतं, त्याच्यामुळं पहिला आता थोडं मदत करते मम्मीला, नाही तर परत म्हणून तू बोलतच पाहुला आणि जेवण बनवणार असते. आता मोबाईल पडला, तर ते आता मम्मीने भाजी घातली, तिच्याने सगळी सवय मला करून देते. आईच्या काळात आहे तर तवर मस्त जपून घ्या रे, नाहीतर मग नंतर आयुष्यभर हे स्वयंपाक हे आता करायच लागणार आहे. तर अशा प्रकारे आता आम्ही आळूच्या वड्या, हे अशा आळूच्या वड्या करतोय. आता तळतोय, गॅस तापलेला आहे, तेच ते कढई समजून घ्या. आणि पापड आम्ही तळतोय. आता वड्या तळत आहे. आमच्या कोकणामध्ये खूप महत्त्वाचा आणि आवडता पदार्थ म्हणजे आळू वडी आणि मोदक. बघ किती आहे मॅगी माझी, खाऊन स्वतः मोकळी जाते. का आवडला नाही का? खपत नाही म्हणून मला टाकतो. मी बनवलेली मॅगी खाते मी, आणि मला ना चमच्याने खायला वगैरे नाही आवडत, आणि तशी म्हणजे सुकली पूर्ण. आता
तिथं अशीच खायची. पूर्ण रगडा झाला. जाऊ दे. अशीच खा आता, कशी खायची. पूर्ण चुकली बाहेर, पूर्ण. आता खायची कशी तरी. मीनू येणार आहे का? मीनू येणार आहे? तिला म्हण ना चल. वाव. आमच्याकडे रोज मॅगी, रोज. आमच्या मनाला रोज आवडते मॅगी. या बसा बसा. ते आणि एक माझ्या मम्मीचा थोडा मूड ऑफ झाला आहे, कारण ते बहीण माझी लाडकी पैसे मला आलेत. जे की मी किती दिवस झाले म्हणत होती की काय एवढे पैसे नाही आले, तर नाही आले. एवढं काय त्या पैशावर आपलं आहे का. पण नेमकी मी काय हे करत होते मलाच आले. आणि ती इतक्या दिवसापासून हे करत होती नाही का, म्हणजे यायला पाहिजे यायला पाहिजे. शेवटी नाही आले. लिंक आहे तिच्या बँकेला ॲक्च्युली, त्याच्यामुळे नाही आले. माझं जाणारच ना बँकेत, भेटते. एक नंबर होतो. तुम्हाला माहिती नसेल, खायला भूक वाटतं असं काहीतरी खावं, हे खावं ते खावं. खाऊन झाल्यानंतर ना मला सांगते मी, हे असं झालं ना की मला खरंच सारखं असं भांडी घासायचं. मला खरंच ती बिग बॉसमध्ये अंकिता म्हणते ना, मला भांडी घासायचा पॉन्ड आहे. आय नो, मला माहिती नाही काय म्हणते. तसं मला पण भांडी घासायचं म्हणलं ना, सिरियसली खूप कंटाळा येतं. पण नाईलाजाने भांडी घासायला लागणार, कारण ते आम्हीच केलेली आहेत. त्याच्यामुळे घासायचं, काय करायचं, घासायला लागलंच. रोज माझी मम्मी रोज भांडी घासते, आज मला घासायला लागलं. डोंट वरी, घासायला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आता घासायची भांडी थोडीशी तरी 10 मिनिटात भांडी घासलं. चला भांडी घासल्यावर भेटू. मला येतं भांडी घासायची, की मला भांडी घासायला अजिबात तरी पण घासायला लागतात. हाय, हे आलेला आहे आमचा भाऊ. अशा प्रकारे ही बघा आमच्या किटीला दुसरा मांजरू आला म्हणून कशाला वरडायला पाहिजे. किती तर जाणार बस. बापरे, तिकडे घे तिला. कशाला रडायला पाहिजे. तिला घरात आणायची मी नाही आणली तुला घरात. नाही कोण. तिला वाटतं की तिच्या बाळाला त्यांनी घेऊन गेली. नाही कोण बाबा. अरे खातोय तो. कोण नाही. बघा किती प्रेम चाललंय. अगदी जेवतोय. प्रकारे आमचा भाऊ जेवून गेलाय आता.
मस्त जेवलाय. फक्त जरा तो मला भाजी तिखट झाली त्याच्यामुळे जेवला, पण पोट भरून जेवला. हो, आता जायचं आहे थोड्या वेळाने पिंपरीत, कारण उद्या बर्थडे बहिणीचा. मग तिला काहीतरी शॉपिंग करायची वाटतं म्हणलं जाऊया. शेवटी बहीण आहे, थोडंफार ॲडजस्ट करायलाच लागतं. आणि तुम्हाला आमची किटी दाखवते. ती तिच्या बिचारीचा मोडाव झाला आहे की तिचे 6 बाळ गेले. बच्चा खूप वाईट झालं आहे तिच्या बाबतीत. तिच्या बाळ साईच्या साई गेले. नको बच्चा टेन्शन घेऊ, नेक्स्ट टाईम. तिचे 5 बाळ बिचारीची गेली, त्यामुळे ती जरा हर्ट झाली. आवाज मांडीचा जरी नुसता आला तरी ती अशी बघते, बघू कुठं आपलंच बाळ आहे का. कसं असतं मग काय प्राण्यांचं रावजी. आता मम्मी गेली बँकेत. तिथं बँकेचं काहीतरी काम होतं. आता असली झोप यायला लागली. ते मॅगी खाल्ली, अजून जेवायचं आहे. अजून जेवलो नाही. अजून जेवायला टाईम आहे. तशी 2:30 वाजलेत. रोज ऑफिसमध्ये आम्ही रोज 1:30ला जेवून बसतो आणि नेमकं घरी असलं की असं टाईम हे जातो. अच्छा, तर पिंपरी जायचं आहे आणि प्लस आमच्यासोबत मीनू पण आहे. त्याच्यामुळं मग आम्ही आता एन्जॉय करणार एकदम. तर बघूया आता. झोपायला लागली, पण झोपूनच मी कधीच सुट्टी असली ना तरीसुद्धा मी दुपारची कधीच झोपत नाही. कारण दुपारी जर झोपली बाई मग रात्रभर जागत, हे भिंतीचं टोकूमध्ये त्या भिंतीचं टोकूमध्ये असं होतं. त्याच्यामुळे मी दुपारची कधीच झोपत नाही. त्याच्यामुळे झोपायचं नाही. चाललोय पिंपरीत. पावसाचं वातावरण झालंय आणि या मॅडम पण आहेत, जे की सगळीकडे असतातच. आवडतंच तिला घेऊन जायला. त्याच्यामुळं तर पाऊस यावा नाही आणि आम्ही चाललो. या रिक्षाने जायचं. बाईक नाही घेतली कारण ती जास्त नसते पण आमच्यासोबत. तू पण जास्त नसतेच म्हटलं, कोणतरी ऑफिसला जाता आता. त्याच्या आणि एकीचं एक संसारात रमली त्याच्यामुळे. आण ना छत्री मग. आजारी नाही पडणार आहे मी. आण ना छत्री मग. अगं आजारी नाही पडणार आहे मी. छत्री घेऊ का मग? ते झालं. पाऊस आलेला 2 मिनिट पण लागला नाही इथं भिजायला. एवढं जोरात आलाय, प्रचंड जोरात आलाय. आणि त्यात एकच छत्री आणली होती, आता दुसरी छत्री आणायला समृद्धीला पाठवलं. थोडा वेळ थांबला असतं काय तुला. कॅन यू बिलीव्ह, फक्त काही सेकंडमध्ये एवढा जोरात पाऊस आलाय. बापरे, मला तर काय. ऍक्च्युली असं पण पुण्याला आज रेड अलर्ट दिला होता पावसासाठी. पण आता आला येईल रेड अलर्ट असं वाटलं नव्हतं. शेवटी काय खरं नाही. पावसाने जोरदार हजेरी लावली, खूप जोरदार हजेरी लावली. रिक्षात बसलोय. जोराचा पाऊस जाऊ दे आता म्हणलं, कारण खरेदी एकदम महत्वाची होती. स्वस्तात वगैरे इथंच भेटतं. 6 वाजता किती जात असेल का? जाता आवाज, माझा आवाज. पिंपरीत आता जरा थांबलाय पाऊस म्हणून आम्ही थांबलो, तर आम्ही परत घरी जाणार आहोत. नाही ना थोड्या वेळात.
फायनली आम्ही घरी आलोय. खूप पाऊस होता, लिटरली किती एवढा पाऊस होता. मी तर पूर्ण भिजली होती. एवढे छत्र्या 2 असून सुद्धा भिजली होती. बहीण पण भिजली होती, ती पण भिजली. आणि आल्यावरती मग जर थोडंसं जेवले आणि थोडंसं आराम केला. ते आत्ता उठली, झोपली होती थोडं. आता करून झोपली पण नव्हती, म्हणजे अशीच लोळत होती. कारण झोपत नाही मी दुपारची, कधीच झोपत नाही. काम आहेत कारण सुट्टी असली तरी पण आज काम आहे. अजून पसारा पण खूप आहे घरात. आताशी जेवण खातोय. बावळट आहेस काय? बघा हा असा पसारा आहे आमच्या घरात. आत्ता तरी सध्या भांडी परत ती होती सकाळी घासलेली, परत घासायला लागणार आहेत. कंटाळा आलाय कामाचं. सुबह हाय करा, हाय करा, हाय करा ना. हाय असं हाय. मरणाचा पसारा आहे, तो पहिला आवरून घेते, मग आपण बोलत बसू. खूप पसारा आहे, एवढा पसारा आहे की पहिले ते क्लीन करते. कारण ते वट्ट्यावरती अजून स्वयंपाक करायचा आहे. वट्टा क्लीन नसला की मग माझं टाळकंच. पहिलं वट्टा क्लीन करते, जी आहे ती भांडी घासते, मग आपण परत बोलू. जली जली तू म्हणता दाखवतच नाही मला. ही अगं नको दाखव ना प्री. कसला प्री? मग काय म्हणते आता परत बघ ना. माझ्या लेकीला चांगला नवरा भेटू दे, मर्सिडीज मध्ये घेऊन येऊ दे. हे पण छान आहे. अलगत उतरेल माझी राजकुमार, असा नवरा भेटू दे. कातकरी भेटेल, कातकरी बंजारा. जली जली चांगला भेटला तर असं तर नाही म्हणली. कोण? अलगत ह्याच्यात उतरून डायरेक्ट ह्याच्यात उतरवलं असतं. बघा आमच्या मम्मीचं स्वप्न काय. अजून इथं आपलं कशात काय नाही आणि इथं चालली स्वप्न. अशात काय नाही, तुमचं फाटक्यात पाय असं असतं. स्वप्न बघायला काय पैसे नाही पडले. इकडे घे फोन, आता फोटो ठेवी. माझ्या लेकीचं तर देवाला म्हणतो चांगला नवरा भेटू दे. कातकरी भेटेल श्राप, डायरेक्ट नारळ फिरवतो त्याच्यावर. कातकरी ढाम. कातकरी पण हल्लीचे किती पण ते कातकरीशीच लाव ना, त्याशिवाय त्याची लेक कातकरीच दिसते. लक्ष्मी असू दे. आपल्या घरात जाईल ना त्या घरात लक्ष्मी आणल. कातकरी लक्ष्मी आणल, लक्ष्मी अशी लक्ष्मी आहे ती. ओ अच्छा, कातकरी आहे. काटकसरवाली, संसारी, ज्ञान चमचे आणायचं माहिती, सगळ्या सकट माहिती. फक्त मटकीचा रस्सा बनवायचा माहितीये तिला. शिकवते असते असते. शिकू दे ना. मी काल परवा झालं, काय झालं? हं? मी परवा झालते ना. परवा झालीस बापूस गेला रागान टाकून मला. इकडे दाखवशील मग इकडे तिकडे नाचवायला लागली ग तुला. आणि मला काय, मला तर डायरेक्ट तुला तो- तिला हात धरला होता आणि मारायला. अगं तू बघ आला फोन. मम्मी सांग माझे, मी लहान होती तेव्हा. लहान होती तेव्हा लुटू 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 अशी डुलायची, अशी डुलत राहायची नुसती. जेवताना पण बोलताना पण अशी अशी अशी. आजी म्हणायची डुली डुली डुली. कारण मी गाईच जेवताना ना मला घाण्याची सवय होती. जेवताना ते डुलायची अशी पूर्ण. मला आजी खूप वेळा म्हणायची असं डुलू नकोस बाईच्या जाताने, चांगला मस्त मुलीच्या जाताने. हो ना. आणि ही तर खूप हरामी होती लहान होती तेव्हा. गाईज अक्षरशः तिला अख्खा पार्लेचा पुडा लागायचा पाण्यासोबत खायला. खरं सांगते खूप. आणि तिला मांडी पण नाही घालायला यायची. तिला पहिली लहान असताना मांडी पण आहे, ती अशी पाय पसरून बसायची. एवढी जाडी होती हा ती. खूप जाडी होती तेव्हा. खूप अशी जबदीतीने होती, म्हणजे सांगू शकत नाही. फुल गोल्या गोल्या होतात. आणि आता अशी झाली का. आता यांचं टेन्शन. काही टेन्शन नाही गाईज. कुठे हेच मला टेन्शन देते. खरं सांगते, खूप टेन्शन देते मला. तिला पार एक दिवशी माझ्या आजीने तिला हे केलेली, पूर्ण तिची
मांडी मोडली ते असला कडाकडा आवाज आला होता ना मम्मी. हो. मम्मी काय काय सांगते पूर्ण फोन मागायचं ना. सांगितलं लग्नात ते पाठ बनवून घ्यायला लागेल का तिची मांडी एवढी असते, एवढी मांडी घालते. तू माझे लहानपणीचे फोटो वगैरे असतील ना. नाही ग नाही बाई, तुझं काय फोटो बिटो काढलंच नाही. Oh my जास्त God. लाड झाले सिद्धीचे, तिचे सगळे बड्डे झाले, सगळा झाला, काय काय तिची हाऊस नाही झाली अशी नाही. बापाची खूप हाऊस खूप तिची हाऊस केली मम्मी. म्हणून ती ती आता लाडकी होती खूप लाडकी होती ती खूप. आणि आम्ही दोडके होतो का. नाही ग. आईसाठी कुठला मूल दोडका नसतो. मी आहे. तू नाहीस. अशी मम्मी सगळ्यांना भेटू दे. अशा पोरी सगळ्यांना भेटू दे देवाला होते. खरं सांगते माझ्या पोरीने गुणाचे चांगला नवरा भेटू दे त्यांना. अरे यार इथं येऊन लग्नाच येते ना. मग काय, माझ्या पोरीला जर सुखीचं नाही भेटलं तर नवऱ्याच्या घरी भेटू दे. भेटेल, चांगला भेटेल. गाईज तुम्ही लोक जे कोणी माझे ब्लॉग बघताय त्यांना बघा, मला चांगला मुलगा भेटेल. बिनवेसनी माझ्या मम्मीचे खूप काय हे आहेत, काय ते स्वप्न आहेत माझी. हां स्वप्न आहेत तिचे. माझा मोठा जावई बिनवेसनी तसा बारका जावई पण बिनवेसनीच भेटावा. माझा मोठा जावई पण लई चांगला आहे. बाई बाई काय आपल्यात काय. बुक्की टेंगुळी दिला नाही ना तिने तुला. चला जेवून घेऊ चला. हो चल. सो गाईज आजचा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली आजचा दिवस, लय भारी. आणि असंच आम्हाला सपोर्ट करा म्हणून. असंच सपोर्ट करा. या आमची बहीण नको दाखवूया. तिला जास्त आवडत नाही. गाईज आजचा दिवस असा हा आमचा गेला. भाऊ आलेला, कुठे पाव फिरायला गेलो. कसं वाटेल, कसं वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा. बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. बाय बाय. बाय कर. बाय.